घ्यावं आम्ही बोकडासाठी घेतली या होईल तायला शेळी घेतली तर बरं. काय नाही म्हणलं ना घ्या की मग आहे अशी शेळी. नवरा कुठं आहे हा नवरा कुठं आहे शेळी काय ती शेळी चांगली होईल. दोन शेळ्या आपली कुठली घेतली शेण बोकड दाखवा इथं उठा ती शेळी आणि ती बोकड आहे. कुंची हातात धरून दाखवा दात बीत पडले तर बघ जरा हातात गावलं का हातात गावलं बरं. बोकडा दात बघून का करा शेळी माझं बोकड केवढं पाक धो करतंय. हो बाई आमच्या मिस्टरानं आज सौदा केला इथं शिरड राखाय आल्या म्हणून काय तरी यांना रानात आलं म्हणलं काय तरी उद्योग सुचतोय तेव्हा ती शेळी घेतली वाटत तिचं दात बघायला लागले कोणाच आम्हाला फस बिसवलं मी पुन्हा काय करता मामा मुलकाच पैसे दे होय वा किती दिल्या तर तिकडे नाही कसली बघू द्या मला तेव्हा ती तांबडी शेळी घेतली बघा ती भुंडी शेळी आवडली होती मला पण ती आता एक नाही चांगली बघून तशी म्हातारी शेळी ते शेळीचं पाठरू कुठं आहे आणि बोकड होय ती पांढरं बोकड घेताय कोणचं घेताय काळ कुठले दोन्ही एका शेळी धरा धरा किती किलो बघा तेव्हा ती बोकड घेतलाय चांगलं कोणचं आहे ती का ती कोणचं जाओ जाओ काय किती वरडत आहे बोकड घेतले कुठल्या देवाला घेतले हो ही बोकाड ही तांबडी शेळी पोटाला तांबडा ही कितीला घेतली एवढी हो 17,100. हो बाई इकडं मालक बसले त्या मामाची घेतली ती मामा कोण आहे ती मामा माझा मामा जाई ती मामा आहे का ज्या मामा घेतले त्या मामा नव्हती या मामा ती मामा द्यायला तिकडं की 17,000ला घेतली तसं परवडलं नाही महागच लागली काय नातं आहे मामाचं भाचीच पण मामान काय स्वस्त दिली नाही मुलकाच पैसे घेतले मामा नव्हती तर मामान का आहे मग कुणाचे पोरगा आहे ह्यांचे काय हा. मामाच्या पोराची मला वाटलं मामाची मामा पोराचे मग घ्या की इकडं वाडा आपल्या आपल्या शरडात आता चालेल चालेल हा ना म्हणा गेली म्हणून त्यांनी ताय हाय. ताय आहे ना जावा ना कडे खान तर शेताची ही मेथी घास आहे बघा आमच्या मामानं केलाय शेरडांसाठी बघा ही कापलाय ही आमची मामी सक्की मामी माझी वा शेरड राखतोय आम्ही दोघी जण मिळून मामीजी माझी शेरड सोडलेली ही मामा इथं इकडं ही आमचं मालक आमचं देर मामा तुमचं ते पाठरू काय झालं मला सांगा बरं ती पाठरी घे माया मनात भरले शरड आवला दिली चांगली हा ती ती तयार आहे लाल कंड्याच ती तसलं नको मला लाल कंड्याच पाहिजे हा पिऊ दे मग काय होतंय केवढ्याला दे हा ते पाठरू लाल कंड्याच नाही दे दे मामाला मगच पैसे दे पण भाऊजीला मी देते ठरवा कितीला आता पैसे दे तुम्ही संध्याकाळी किती केवढ्याला द्यायचं म्हणजे आणायला पैसे कामाचं नाही आणला तरी काय मग तेवढं पाठराच मकच आहे तेवढं दे तू ठरला 1800 झाली